नमस्कार, मी संगीता घटणे. गौतमी कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आता इंस्टाग्राम किंवा या सोशल मीडियाचा आधार घेऊन टायपिंग शक्य झालं तर बेसिकचा सिलेबस सुरुवात केलेली आहे आणि वेळेच्या मर्यादेमुळे रोज थोडा वेळ तो घेत आहोत. आता ह्याच्यामध्ये परत आपल्याकडे जे स्पीड टेस्ट झाल्या त्याचे व्हिडिओ, त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब म्हणता येणार नाही, पण थोडंसं विषयांतर होत आहे, पण सगळे समजून घेतील अशी अपेक्षा आहे. तर आता सिलेबसमध्ये आपला टंकलेखन हा विषय किंवा हा मुद्दा चाललेला आहे आणि त्याच्यातही मी टंक म्हणजे काय, तर टंक म्हणजे ठराविक फॉन्ट किंवा ठराविक फॉन्टमध्ये एकसारखं सुबक स्वच्छ आणि सगळ्यांना समजेल असा एक फॉन्ट जो असतो त्याच्या साह्याने टाईप करणे. आता संपूर्ण शब्द आपण लक्षात घेऊ. टंक म्हणून लक्षात घेतल्यानंतर लेखन ह्या शब्दाचा अर्थ सांगण्याची गरज नाही, पण लेखन म्हणजे काय, त्याची सुरुवात कुठून झाली हे पण लक्षात घेऊ. तर लेखन म्हणजे बघा, लेखन म्हणजे काय, तर आता आपण लिहिणं असं आपल्याला कळतंय, पण अगदी आधी मानव ज्यावेळेस होता तेव्हापासून माणसाला एकमेकाशी संपर्क करणे किंवा टोळ्याने माणसं राहायची, जसे बाकीचे प्राणी राहायचे तशी माणसं राहायची, तर त्यांना एकमेकांशी संपर्क करणे, ते संपर्क ही प्रत्येकाची गरज आहे. मग तो संपर्क करताना कसा करायचा, हळूहळू एकमेकाशी संपर्क करताना आवाजाने बोलवणे, खानाखोना करणे, हे करताना लेखन, मग कागद ते तेव्हा नव्हतेच, मग पानावर काट्यांच्या साह्याने लिहायचं आणि मग ते एकमेकांना पाठवायचे. अशा पद्धतीने लेखनाची सुरुवात झाली आणि हळूहळू त्याचा विकास होत गेला. मग तो विकास होत असताना मग शाई आली, त्यानंतर फाउंटन पेन आले, बॉल पेन आले आणि शेवटी मग टायपिंग मशीन आल्या आणि मग तिथून टंकलेखन म्हणजे टायपिंग मशीनच्या साह्याने लेखनाला सुरुवात झाली. धन्यवाद.